नमस्कार. आज मी आपल्याला गोट कसा घालायचा, पायपिंग कसं करायचं ब्लाऊजला ते दाखवणार आहे. तर बघा, असा कोपरा जर असेल कापडाला तर असा या रेषेपर्यंत हे फोल्ड करायचं. बघा इथं बघा असं, आणि हा जो क्रॉस तयार झाला तो कट करायचा. या पद्धतीने क्रॉस पट्ट्या काढा. तुम्हाला जर क्रॉस पट्टी काढायला जमत नसेल तर अशा कट करून घेतलं की मग तिथे 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची अशी टप्प्याटप्प्यावर. या पद्धतीने मी आता रेघ ओढत नाही, तुम्ही पट्टीने रेघ ओढा. मी डायरेक्ट हे कात्रीने कट करते. या पद्धतीने हीच पट्टी अशी उचलून परत इथे ठेवायची, आणि अजून तुम्हाला जेवढ्या हव्यात तेवढ्या पट्ट्या काढू शकता अशा. आता काय करायचंय, ही पट्टी एक आडवी ठेवायची, एक आडवी आणि एक अशी उभी. असा काटकोन तयार करून घ्यायचा, आणि इथे एक कोपरा निघतो बघा, आणि इथे इथून टिप चालू करायची, इथे काढायची. इथे पण सरळ कट करून घेऊया. तर ही उभी आली आहे ना, तर ही आडवी ठेवायची अशी, या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत. नंतर आता ही आडवी येते, तर हिला उभी ठेवायची अशी. हा कोपरा आणि हा कोपरा. या पद्धतीने आपली पट्टी जोडून झाली. हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं. हे कोपरे पण कट करायचे असे. हे बघा, या पद्धतीने इकडून पण सरळ आली पाहिजे ही पट्टी आणि ही पट्टी. इथे पण बघा, ही पट्टी आणि ही पट्टी सरळ आलेली. असे जोड जोडायचे एकसारखे, म्हणजे गोट व्यवस्थित येतो. इथे ही जी टीप आहे शोल्डरची, ती पाठीच्या भागाला टाकून असं नको ओढून घ्यायचं. नेहमी हे पाठीच्या भागाला टाकून द्यायचं या पद्धतीने. आणि बघा इथे शोल्डरला सरळ आले का बघायची, ही दोन्ही शोल्डर हे बघा अशी सरळ आली. आपली नसल आली तर जेवढं बाहेर येते तेवढं कट करून टाकायचं, आणि समान करून घ्यायची शोल्डर दोन्ही, मागची पुढची. आता या बाजूने सुरुवात करणार आहे आपण पायपिंगला. तर ही पट्टी थोडी पुढे सोडायची एक्स्ट्रा, आणि मशीनची टीप लॉक करून. आता बघा, माझ्या हाताकडे लक्ष द्या, मी दाखवते कशी पट्टी पकडायची. या 2 बोटांमध्ये चिमटीत बरोबर पट्टीच्या मध्यावर चिमटीत अशी पट्टी पकडायची आणि थोडी खेचायची, आणि मधलं बोट जे आपलं आहे ते किनारीवर ठेवून ब्लाऊजची किनार आणि पट्टीची किनार अशी बरोबर एकसारखी लावून टीप मारून घ्यायची. याच पद्धतीत पूर्ण पट्टी मारून घ्यायची आपण. बरोबर मध्ये पकडायची पट्टी, अशी थोडी खेचायची आणि मधल्या बोटाने कडेला पट्टी धरून ठेवायची आणि टीप मारायची. या पद्धतीने पूर्ण पट्टी लावून घेऊयात आपण. आणि आता इथे बघा, आपला एंड झालेला आहे गळ्याचा, तर तिथे सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी कट करायची जादा ठेवून, आणि नंतर मग त्या टीपवरून असं नख मारून घ्यायचं पूर्ण. आता इथे असा आतल्या साईडला फोल्ड करायचे पट्टीला,
आणि कडेनी पण अर्धा इंच अशी फोल्ड करून एकदम कडेनी टीप मारून घ्यायचे। आता इथे अजिबात पट्टी खेचायची नाही कुठेही, अगदी हलक्या हाताने ही फोल्ड करून कडेनी टीप मारायची आहे आणि जास्त रुंद पण ठेवायची नाही ही पट्टी, जेमतेम अर्धा इंचाची पट्टी तयार झाली पाहिजे। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण ही पट्टी अशी दुमडून घेऊयात। आता इथे गळ्याच्या एंडला हे एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती आतल्या साईडला अशी दुमड टाकायची आणि टीप मारून करायची, फिनिश करायची टीप। या पद्धतीने पट्टी आपली तयार झाली पाहिजे एकसारखी। आता उलट्या साईडनी पण दाखवते मी तुम्हाला। एक्स्ट्रा जे कापड दिसते बाहेर आपले तर ते कट करून टाकायचं, त्याचं काय आपल्याला काम नसतं। गोटाच्या पट्टीच्या खालून ते मग बाहेर दिसतं तर ते छान दिसत नाही फिनिशिंगला। जिथं जिथं तुम्हाला एक्स्ट्रा दिसेल कापड जादा आलेलं टीपच्या बाहेर ते छाटून टाकायचं। असं अगदी सावकाशपणे अलगद कापा, नाहीतर ब्लाऊज कट होतो चुकून। हळूवारपणे कट करून टाका, हे सगळं टाकायचं। जेवढं जास्त दिसतंय कापड आपल्याला तेवढं कट करायचं आहे। आणि मग यानंतर आता आपल्याला बारीक गोट घ्यायचा आहे करायला। आता एकदम बारीक करायचा, जास्त पण बारीक करायचा नाही तर उलटतो गोट। अगदी व्यवस्थित गोल पाइपिंग येण्यासाठी या पद्धतीने अगदी गोल असा राऊंड करून घेऊन जी आपली टिपची दिसते रेख त्याच्यातून बरोबर सुई गेली पाहिजे, किंवा त्याच्या शेजारून ब्लाऊजवरून गेली तरी चालते, पण गोटाच्या पट्टीवर जाता कामा नये सुई। आपल्या पाइपिंगवर टीप येता कामा नये, ब्लाऊजच्या साईडनीच टीप घालायची। शक्यतो जमल तेवढं त्या टीपच्या मधूनच टीप आली तर एकदम छान गोट दिसतो। इथे बघा आपला गळ्याचा राऊंड आलेला आहे, तिथे काय करायचं बघा, पाठीमागे एक बोटाने मी पकडते ब्लाऊज आणि असा राऊंडमध्ये ते बोट फिरवून घ्यायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित राऊंडमध्ये पाइपिंग बसते आपली, उलटत नाही तिथे। आता या साईडला पण राऊंड आलेला आहे पाठीमागचा आपला गळ्याचा बघा, तिथे पण असंच बोट ठेवून राऊंडमध्ये गोल फिरवत आहे मी ब्लाऊज। या पद्धतीने ब्लाऊज फिरवून घ्यायचा जिथे गोलाकार आलेला आहे तिथे। आणि आता इथून पुढे बोट पाठीमागं नाही लावलं तरी चालतंय, सरळ रेषेत जाणार आहे टीप आपली। अशा पद्धतीने तुम्ही पाइपिंग लावा, एकदम व्यवस्थित बसते पाइपिंग। पाइपिंगच्या पट्ट्या पण कशा काढायच्या ते पण मी दाखवलं, क्रॉस पट्ट्या कशा कट करायच्या ते। या पद्धतीने आपली पाइपिंग पूर्ण झालेली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटन दाबायला तुम्ही विसरताय आणि बेल आयकॉनची घंटी पण दाबा। या पद्धतीने आपला गोट तयार झालेला आहे। तर बघा, अजून पण लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।